Hello friends, once again welcome back to our channel. So आम्ही आज चाललो आहोत अक्कलकोट स्वामींकडे, श्री स्वामी समर्थ. सो वर्षाची ही पहिली ट्रिप आम्ही चालू करत आहोत आमच्या श्री स्वामी समर्थ. सो आमच्या वर्षाची पहिली ट्रिप आम्ही चालू करत आहोत आमच्या स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामीमय भेटीपासून. तर आता आम्ही निघत आहोत. आमची ट्रेन आहे ठाण्यावरून. सो बघा कसा होतोय प्रवास, कसं काय काय करतो आपण पुढे. सो चला चलो. नंतर झोपताय. आपला फोटो काढायला इथे कुठे काढणार आहे. मॉर्निंग फ्रेंड्स. सो आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आता पहिलं आम्ही चाललो आहोत वटवृक्ष मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी. तर आता सगळे येत आहेत. आम्ही इथे दरवर्षी आम्ही इथेच राहतो ह्यांच्याकडे. तर ह्यांचे जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर नक्कीच मला DM करा. मी नक्कीच तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि देईन. खूप छान म्हणजे घरासारखं वाटतं इथे. तर आता आम्ही सगळे येत आहेत खाली आणि आम्ही आता चाललो आहोत वटवृक्ष मंदिरात. सो लेट्स गो. मी का पहिल्यांदा पैसे द्यायचे हाँ आम्ही आता तुळजापूरला पोचलो आहोत. अक्कलकोट वटवृक्ष मंदिरानंतर आम्ही आज तुळजापूरचं दर्शन करतोय. सो आता आम्ही पोचलो आहे जस्ट तुळजापूरला. सगळे चालतायच पुढे मंदिराकडे चाललो आहोत आम्ही. अहो ते
तुळजापूरवरून घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो आहोत बाळोप्पा महाराजांच्या मंदिरात, जिथे स्वामींचे ठसे उमटले आहेत ते मंदिर. तर दरवर्षी आमचं राहतं ते मंदिर करायचं, तर यावर्षी आम्ही तिथे आता चाललो आहोत. इथे तर नाही ना, तर तुम्हालाही दाखवते मी कसं आहे मंदिर आणि स्वामींच्या पायांचे जे ठसे उमटले आहेत ते. चला. तर बाळोप्पा महाराजांच्या मंदिरात आरती चालू होती, मग आम्ही जास्त पुढे नाही गेलो तिथे, बिकॉज तिथे टाईम जाणार होता आरतीला. तर थोडंसंच मी बाहेरनं जे तुम्ही बघितला तो शूट मी घेतला. तिथून नंतर आम्ही इथे अन्नक्षेत्र जे आहे स्वामींचं तिथे आलो आणि तिथे तुळजाभवानी मातेचं मंदिर पण जे बनवलं आहे आणि प्लस लहान मुलांसाठी असं छान वाटिका गार्डन आहे. सो तिथे आम्ही आता आलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवते, एकदम खूप छान असं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. घेऊ शकता. गाडी पण आहे. शमूच्या घरी पण आहे ना, शमू जिराफ सोबत काढता हे थांब इकडे इकडे. ऍक्च्युअली जायचं आहे ना. किती आहे हे स्प्रिंग ये बस या. सॉरी गेंडा पण हात चेपून जाईल. अस्वल का आणि त्यांच्या तिकडे किती बसले.